नर्मदे यार, कालच्यापासून आम्ही विश्रांती घेतोय तो हा रेवाश्रय आश्रम। संजय जोशी यांनी हा परिक्रमावासींच्या सेवेसाठी चालवलेला आश्रम आणि आश्रमाच्या शेजारी आश्रमाला लागूनच श्रीराम मंदिर आहे। सुंदर असे श्रीराम मंदिर आहे आश्रमा शेजारी आणि हा आश्रमाचा परिसर। देव बसलेले आहे ते आश्रमातील सीमा दीदी यांची सहाय्यक। या सीमा दीदीने 2 दिवस झाले आमचा इतका आदर सत्कार केला की आम्ही पूर्णपणे भारावून गेलेलो आहोत। नर्मदे हे मैयाचे सहस्रधारा स्वरूपात माया इथून वाहत आहे। ज्यावेळी सहस्रार्जुन तपश्चर्येला बसलेला होता आणि मैया प्रगट होऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत चाललेली असताना सहस्रार्जुन आडवा आल्याच्या नंतर त्याच्या 1000 हातातून पुढे जात असताना सहस्रधारा स्वरूप मैयाला प्राप्त झाले ते हे स्थळ। नर्मदे आम्ही आता किनाऱ्यालगत असणाऱ्या काली माता मंदिरात आलेलो आहे। हे काली गुफा नामक काली मातेचे मंदिर आहे। अतिशय पुराणे असे हे मंदिर आहे, अतिशय पुरातन काली माता मंदिर। अतिशय पुराणे असे काली माता मंदिर आहे हे। नर्मदे आम्ही सध्या महेश्वर या अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यभूमीत आहोत। हा मैयाचा किनारा, हे समोर सप्तमात्रिका मंदिर आणि हे काशी विश्वेश्वराचे मंदिर। दक्षिण तटावरील दृश्य हे दिसत आहे। नर्मदे महेश्वर या नगरीला मंदिरांची महानगरी असे मानले जाते। हे मातृकेश्वर शिव मंदिर, हे मंदिर बंद आहे परंतु अतिशय पुरातन असे शिव मंदिर आहे।
मंदिर बंद आहेत, जीर्ण झाल्यामुळे मंदिरे बंद आहेत, परंतु अतिशय सुंदर अशी मंदिरे आहेत. समोर मैया दिसत आहे. या पद्धतीने समोर मैयाचे दर्शन होत आहे. नर्मदे महेश्वर या अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यभूमीतील घाटावरील हे दृश्य. नर्मदे संध्याकाळच्या वेळचा हा मैयाच्या किनाऱ्याचा देखावा. अतिशय मन मोहून टाकणारा असा हा देखावा आहे.